नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? इनाम. आणि या धड्याचा हा 5वा सीझन आहे. पहिला किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या सीझनमध्ये आपण धड्याचं स्पष्टीकरण पाहिले. आता आपण पाहणार आहे काही शब्द किंवा काही प्रश्न उत्तर पाहणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, तुमच्या समोर आता काय आलेले आहे? शब्दार्थ आलेला आहेत काही नाही? हो. आता तुमच्याकडे शब्दार्थ आलेला आहे, तर हिंदीतून हिंदी आणि मराठीतून आलेला आहे. तर चला बघून घ्या. अनुबंध. अनुबंध म्हणजे समझोता, म्हणजे इथे तोडगा. अनुबंध म्हणजे समझोता आणि इथे काय दिलेलं आहे? तोडगा. तर याप्रमाणे इथे अमानत म्हणजे धरोहर आणि इथे वारसा. अनामत, धरोहर आणि इथे काय दिलेलं आहे? वारसा. आभास, संकेत आणि इथे पण संकेत. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. उद्रस्त म्हणजे हजाम करणे आणि इथे मुंडणे. उद्रस्त म्हणजे हजाम करणे आणि इथे काय आहे? मुंडणे. एक्सपर्ट म्हणजे माहीर आणि इथे पण माहीर. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. आता इथे आपण पाहणार आहे बघा, चीसना म्हणजे दर्द होणं आणि इथे वेदना. जुगाड म्हणजे प्रबंध आणि इथे व्यवस्थापन. ताता म्हणजे कतार आणि इथे राग. दरखास्त म्हणजे अर्जी आणि इथे अर्ज. प्रताप म्हणजे चमक आणि इथे चमकणे. प्रबंध म्हणजे इंतजाम आणि इथे व्यवस्था. तर याप्रमाणे असंही शब्द तुम्हाला देऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. इथे बघा, आता बघा, प्रसिद्धी म्हणजे ख्याती आणि इथे कीर्ती. बेबसी म्हणजे मजबुरी आणि इथे जबरदस्ती. मायूस म्हणजे निराश आणि इथे निराश. खिलखिला म्हणजे जोरकी हसी आणि इथे जोरात हसा. तर याप्रमाणे असा शब्दाचा असा अर्थ दिलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. आता इथे तुम्हाला काही गद्यांश दिलेला आहे, तर याबद्दल तुम्हाला इतके यांचा प्रश्न किंवा उत्तरे बघायचं आहे. तर चला बघून घ्या. आता बघा, तुमच्या समोर प्रश्न किंवा उत्तरे आलेला आहे. तर पहिला प्रश्न काय आहे? परिचित पढ़कर सूचना अनुसार कृती कीजिए. पहिला आहे, भारत में इस बात पर धूम मच गई. भारतातून या बातातून खूपच धूम मचलेली होती. कोणती? बघा, यांचं उत्तर इथे तुम्हाला मी दिलेलं आहे. जिनके उत्तर रेफ्रिजरेटर कंपनी को मुहरबंद उत्तर से मेल खा जाएंगे उन्हें एक रेफ्रिजरेटर मुफ्त इनाम स्वरूप दिया जाएगा. इथे काय म्हणाले की ज्यांच्या उत्तर रेफ्रिजरेटर या कंपनीतून मुहरबंद उत्तरातून मेल खाऊन जाणार आहे त्यांना एक रेफ्रिजरेटर मुफ्त इनामबद्दलही किंवा स्वरूपाबद्दल भेटणार आहेत, असं त्यांनी सांगितले आहे. दुसरा काय होता तुमचा प्रश्न? कंपनी द्वारा इसलिए प्रतियोगिता का आयोजन हुआ. कंपनी बाबत याबद्दल ही प्रतियोगिता यांचं आयोजन केलेले जात आहे. तर कंपनी द्वारा इसलिए प्रतियोगिता का आयोजन हुआ कारण रेफ्रिजरेटर का विज्ञापन करते हुए. कारण काय होता? रेफ्रिजरेटर यांचा विज्ञापन बाबत हा कंपनीच्या प्रतियोगिताचं आयोजन केलेले होते. कळत आहे की नाही? हो. तर चला अजून बघूया. किसने किससे कहा. कोणी कोणाला सांगितले आहे. तर याप्रमाणे पहिला प्रश्न आहे, तुम तो खयाली पुलाव पका रहे. तुम्ही तर फक्त खयाली पुलाव पकवू शकता. तर याप्रमाणे लेखक अपनी पत्नी से कहा. लेखक यांनी आपली बायकोला सांगितले होते. हा शब्द लेखक यांनी आपल्या बायकोला सांगितले होते. कळलं? आता दुसरा बघणार. हमारे टेलिफोन से तो तुम ही हो. आमचे जे टेलिफोन आहे ते तुम्ही तर आहे. तर याबद्दल लेखक की पत्नीने लेखक से कहा. याबद्दल लेखकची जो बायको आहे यांनी लेखकना सांगितले आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. आता इथे आपण पाहणार आहे दुसरा प्रश्न. बघा, दूसरा प्रश्न काय है? रेफ्रिजरेटर आने के पूर्व इनके विचार. हेमंत का विचार और हेमंत की माँ का विचार. जेव्हा रेफ्रिजरेटर येणार तर याबद्दल यांचा विचार कसं होते कसा नाही होते. तर याप्रमाणे हेमंतचा विचार कसा होते की रेफ्रिजरेटर कहाँ पर रखेंगे. काय होते त्यांचा विचार की रेफ्रिजरेटर हे आपण कुठे ठेवणार आहे. तर याबद्दल त्यांची आईचा विचार कसे होते? रेफ्रिजरेटर को रसोई घर में जगह बनाकर रखेंगे. रेफ्रिजरेटर यांना रसोई घर मध्ये जागा बनवायचा आहे आणि तिथे आपण ठेवणार आहे. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जाते किंवा असंही उत्तर देत आहे. आता आपण दुसरा पाहणार. सत्य किंवा असत्य लिखिए. सत्य किंवा असत्य लिहायचं आहे. तर पहिला काय? लेखक की पत्नी के अनुसार जिसका उत्तर सबसे अच्छा होगा उसे इनाम मिलेगा. लेखक यांची पत्नीनुसार ज्यांचा उत्तर चांगला होणार त्यांचा
बद्दल त्यांना इनाम भेटणार आहे। तर याप्रमाणे हा पहिला जे तुमचा आहे असत्य आहे। काय आहे? तुमच्या असत्य आहे। दुसरं काय आहे तुमच्या रेफ्रिजरेटर के लिए घरेलू पावर की जरूरत होती। रेफ्रिजरेटर यांच्यासाठी आपल्याला घरेलू पावर यांचा उपयोग असतात। तर याप्रमाणे यांचे उत्तर सत्य आहे। काय आहे? सत्य, जे इथे मी तुम्हाला दिलेले आहेत। आता आपण पाहणार आहे तिसरा बघा, विरुद्धार्थी शब्द लिखिए। विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे। तर याबद्दल पहिला काय आहे? दिन। दिनचा काय होणार? रात। दिनचा काय होणार? रात। आणि दुसरा देशी जे आहे त्यांचा काय होणार? विदेशी। तर याप्रमाणे देशीच्या काय होणार? विदेशी आणि दिनचं काय होणार? रात। तर अशा प्रमाणे असंही विरुद्धार्थी शब्द दिले जात आहे। आता आपण पाहणार दुसरा, निम्नलिखित शब्दों में उचित प्रत्यय लगाकर नए शब्द तैयार करो। निम्नलिखित जे प्रत्यय दिला आहे त्याच्यामध्ये आपल्याला नवीन शब्द जोडून द्यायचा आहे। बघा, जसे अच्छा धन आई तर अच्छाई, भारत धन इय भारती। तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। तुम्हाला कळत आहे की नाही? हो, तर चला अजून बघून घ्या। आता आपण पाहणार आहे सहमत। काय पाहणार आहे? सहमत। बघा, पहिला प्रश्न, क्या खयाली पुलाव पकाना अच्छी बात होती? अपने विचार लिखिए। जेव्हा तुम्ही खयाली पुलाव बनवता हा खरंच चांगल्याप्रमाणे आहे त्यांचा विचार करायचा आहे। बघा उत्तर, खयाली पुलाव पकाना यानी कल्पना में खोए रहना। खयाली पुलाव बनाना म्हणजे कल्पनातून खोए राहणार। कल्पना में खोए रहना उचित बात नहीं होती आणि कल्पनामध्ये खोए राहणार हा उचित बातमी नाही होती। कल्पना के सहारे जीने से किसी भी प्रकार का लाभ नहीं होता। कल्पना याबद्दल जिरणारा कोणताही लाभ नाही होत आहे। इंसान को कल्पना जरूरी करनी चाहिए पर उसने कल्पना का यथार्थ में लाने का निश्चय करना चाहिए। इंसान यांना कल्पना करायचा हे हक्क आहे, परंतु जे कल्पना करतात त्यामध्ये आपल्याला यथार्थ जीवनातून करणारा हा निश्चय घेतलेला पाहिजे आहे। सिर्फ कल्पना करके खयाली पुलाव पकाना यानी की जीवन की सच्चाई से दूर भागना होता है। फक्त आपल्याला कल्पना करायच्या आणि त्यामध्ये आपल्याला खयाली पुलाव आपण बनवणार तर याबद्दल आपल्याला जीवनची जी सच्चाई आहे ते दूर भागून जाणार आहे। आता खयाली पुलाव पकाना अच्छी बात नहीं होती। आता इथे म्हणाले आहे की खयाली पुलाव बनाना हा चांगली बातमी नाही आहे। कळत आहे की नाही तुम्हाला? हो, तर चला अजून बघून घ्या। आता तुमच्या समोर अजून एक आलेला आहे, तर याबद्दल हा तुमचा परिच्छेद आहे आणि यांचा प्रश्न किंवा उत्तरे बघा। पहिला, रेफ्रिजरेटर आने के पूर्व इनके विचार। अमिता का विचार और हेमंत का विचार। तर अमिताचा विचार होता बर्फ के क्यूब चूसेंगे। अमिता यांचा विचार होता की आम्ही बर्फ यांचा हा हेमंतचा विचार होता की आम्ही बर्फ याच खूप चुकलेला होता आणि इथे अमिताचा विचार होता वह रोज आईस्क्रीम खाएंगी। ते काय करणार? रोज आईस्क्रीम खाणार आहे। तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। सही पर्याय चुनकर लिखो। सही पर्याय काय आहे ते चुनून लिहायचे। पहिला, अमिता खिलखिलाई क्योंकि अमिता खूपच जोरातून खिलखिलाई होती कारण पहिला, वो रेफ्रिजरेटर में बर्फ जमाएगी। दूसरा, वो रेफ्रिजरेटर में रोजाना आइसक्रीम जमाएगी। तीसरा, वह रेफ्रिजरेटर से रोजाना ठंडा पानी पिएगी। तर याबद्दल यांचं उत्तर काय होणार बघा, अमिता खिलखिलाई क्योंकि वो रेफ्रिजरेटर में योजना आइसक्रीम जमाएगी। तर याबद्दल अमिता खूपच जोरातून आनंदी होऊन हसलेली होती कारण की ते रेफ्रिजरेटरमध्ये रोजाना म्हणजे रोज आईस्क्रीम जमवणार आहे अशा प्रमाणे त्यांना उत्तर दिलेले आहे। आता आपण दुसरा बघणार बघा, सहसंबंधी लिखिए। पहले आने वाले सिकंजी सोकीने। तर पहिले येणारा सिकंजी आणि दुसरा ना चाय असं तिने दिले होते। आता आपण दुसरा पाना समझ के लिखिए। रेफ्रिजरेटर देखने के लिए ये सब आए। रेफ्रिजरेटर बघताना कोण कोण आलेला होता? तर पहिला सगळे संबंधी, दुसरा मित्र आणि तिसरा मोहल्लेवाले। पहिला जे तुमचा होता सगळे संबंधी, दुसरा मित्र आणि तिसरा तुमचा होता मोहल्लेवाले। तर याप्रमाणे आता काय आहे ते बघून घ्या। घर आने वाले को लेखक की पत्नी ने इस प्रकार स्वागत किया। जेव्हा ते घरी येतात त्यांचा लेखकची पत्नीने कशा प्रमाणे स्वागत केलेला होता? तर पहिला सिकंजी पिलाकर और दुसरी चाय पिलाकर। पहिल्या लोकांना सिकंजी पिऊन आणि दुसऱ्या लोकांना चाय घालून। तिसरा, पडोसी पडोसन बहु बहु। तुम्हाला लिंगबंदी करायचं आहे तर पहिला आहे पडोसी, त्यांचा काय होणार? पडोसन आणि बहुचा काय होणार? बेटा। तर याप्रमाणे दुसरा बघणार, निम्नलिखित शब्द को उचित उपसर्ग लगाकर नए शब्द लिखिए। शकचा काय होणार बघा, बेधन शक बेशक। बेधन शक काय होणार? बेशक आणि नम्रचा विधन नम्र विनम्र। तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। आता आपण पाहणार आहे सहमत। बघा, यदि रेफ्रिजरेटर न होते तो अपने विचार लिखिए। आता आपल्याकडे रेफ्रिजरेटर नाही होणार तर त्यांचा विचार आपल्याला लिहायचा आहे। बघा,
रेफ्रिजरेटर खाद्य पदार्थों को ठंडा बनाए रखता है। रेफ्रिजरेटर जो आहे ते खाद्य पदार्थाला थंड बनवू शकता एवं उन्हें खराब होने से बचाता है आणि त्यांना खराब होण्याचं वाचवत आहे। यदि रेफ्रिजरेटर नहीं होता तो खाद्य पदार्थों को ठंडा बनाए रखने से समस्या निर्माण हो जाती। जेव्हा आपल्याकडे रेफ्रिजरेटर नाही होणार त्याबद्दल आपल्या जे खाद्यपदार्थ जे थंड बनवू शकता ते समस्या निर्माण होऊन नाही जात आहे और वे फिर खराब हो जाता है आणि त्याबद्दल ते खूपच खराब होऊन जाणार आहे। रेफ्रिजरेटर के न होने से इंसान को ठंडा पानी पीने के लिए उपलब्ध नहीं होता। जेव्हा आपल्याकडे रेफ्रिजरेटर नाही होता त्याबद्दल इंसान म्हणजे माणूसला थंड पाणी प्यायचा काहीही शोध नाही होता। आज बाजार में आइसक्रीम के जो फैमिली पैक मिल रहे हैं, आज बाजारातून जे आईस्क्रीमच्या फॅमिली पॅक भेटत आहे वे उपलब्ध नहीं होते, ते आज नाही उपलब्ध होऊन जाते। रेफ्रिजरेटर के ना होने से आईस्क्रीम भी तैयार नहीं हो सकती। रेफ्रिजरेटर जेव्हा आपल्याकडे नाही होणार त्याबद्दल आपल्याला आईस्क्रीम यांचा पण शोध नाही होता। आपल्याकडे आईस्क्रीम यांचा पण आपण शोध काही नहीं करू शकते। आइसक्रीम के सभी तैयार नहीं हो सकते। गर्मियों के दिनों में इंसान की हालत बिगड़ जाती आणि गर्मी बद्दल त्यांच्या इंसानची हालत आहे ते बिघडून जाणार आहे। सरबत व फलों के जूस बहुत दिनों तक नहीं रहते। सरबत किंवा फळ यांच्या ज्यूस काही बद्दल ही राहत होते। इस प्रकार रेफ्रिजरेटर नहीं होते तो इंसान को बहुत तकलीफ हो जाती। याबद्दल रेफ्रिजरेटर जेव्हा आपल्या घरी नाही होता तर इंसानबद्दल खूपच तकलीफ होऊन जात आहे। कळलं हो? तर चला अजून बघून घ्या। तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा जो रेफ्रिजरेटर आहे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे। त्याबद्दल आपण हे पाहिले की जेव्हा हा रेफ्रिजरेटर नाही होणार तर आपल्या जीवनात काही असे पदार्थ जे आपण कधीही खाऊ शकत नाही, जसं थंड पेय आणि आईस्क्रीम आणि थंड जे पण वस्तू आपल्याला खायचं होतं ते आपल्याला नाही भेटणार आहे। तर याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की रेफ्रिजरेटर यांचा जीवनात आपल्या उपयोगी काय आहे ते आम्हाला सांगितलं आहे आणि विविध प्रकारचा तुम्हाला मी प्रश्न किंवा उत्तरे किंवा शब्दात दिलेले आहे। तर याबद्दल तुम्हाला नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आणि लिहून पण घ्यायचं। जेव्हा तुम्हाला कळणार आहे तेव्हा तुम्ही लिहिणार आहे। याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे सगळं व्यवस्थितप्रमाणे ऐकून घ्या। जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हाही तुम्हाला समजणार आहे। तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा कळत आहे। चला करू घ्या। धन्यवाद।